मिरजेत अंमली पदार्थ विरोधी कारवाई 43,000 रुपयांचा गांजासह एकास केले जेरबंद। महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई। नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश आले आहे। मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने डॉक्टर आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूस सापळा रचून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। त्याच्याकडून तब्बल 576 ग्रॅम तयार गांजा आणि एका मोटरसायकल असा एकूण 43,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। खलीद रियाज मोमीन वय 34 राहणार अमर टॉकीज समोर ख्वाजा झोपडपट्टी मिरज जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। 9 जुलै 2024 रोजी रात्री महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी खलीद मिरज शहरातील डॉक्टर आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील अंधाऱ्या गल्लीत गांजा विक्रीसाठी येणार आहे। प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाढवे, अभिजित धनगर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार यांच्या पथकाने पंचासह रात्री 21:40 वाजण्यास सुमारास तिथे सापळा रचून त्याला जेरबंद केले। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी मिरज।